नमस्कार मित्रांनो, जीएसआयडी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, रायगड डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक मध्ये भरती आलेली आहे आणि ही जी भरती आहे ती भरती आहे मित्रांनो क्लर्क पदासाठीची. या ठिकाणी क्लर्कच्या जागा आहेत, त्या जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी आपल्याला या भरतीबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती आपल्याला मित्रांनो या एकाच व्हिडिओमध्ये पाहिजे आहे. एकूण 200 जागांसाठीची ही भरती असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, त्याची तारीख कधीपासून कधीपर्यंत आहे, त्याचबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला काय देण्यात आलेलं आहे, अशा सर्व प्रकारच्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अलिबाग या ठिकाणी ही भरती आहे आणि लिपिक पदासाठीची भरती आहे. तुम्हाला इथं ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची वेबसाईट देण्यात आलेली आहे. www.rdccbank.com ही वेबसाईट आहे. याच्यावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे किंवा इथं तुम्हाला जी काही वेबसाईट दिलेली आहे, जी URL दिलेली आहे, या URL वरतीही तुम्हाला हा फॉर्म इथं देण्यात आलेला आहे. तर याची जी काही तारीख आहे ती तारीख बघा फॉर्म भरण्याची कधीपासून आहे, 14 ऑगस्ट 2024 ते 5 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या परीक्षेबाबतच्या ज्या काही सूचना असतील त्याही तुम्हाला ह्या बँकेच्या वेबसाईट वरती देण्यात आलेल्या आहे. आणि इथं तुम्हाला ऑनलाईन परीक्षा फी किती असणार आहे, तर तुम्हाला इथं 500 रुपये प्लस GST असे एकूण 590 रुपये ही परीक्षा फी तुमच्यासाठी असणार आहे. इथं बघा उमेदवारांसाठी सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन अर्ज भरणार आहे त्यावेळेला तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक जो आहे तो अचूक भरायचा आहे, ते इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. तर बघा, लिपिक पदासाठी जी भरती आहे एकूण जागा इथं किती देण्यात आलेल्या आहे, तर 200 जागांसाठीची भरती आहे. सर्वात मोठी भरती आहे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये. आणि वयोमर्यादा बघा 21 ते 42 वर्ष इथं वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, तर मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचं पदवीधर तुम्ही असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचा MSc IT किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेतील किमान 90 दिवसाचा संगणक प्रमाणपत्राचा कोर्स जो आहे तो कोर्स आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमची जर संगणक पदवी असल्यास तुमच्यासाठी अट ही शिथिल करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला 14 ऑगस्ट 2024 पर्यंत तुमची वयोमर्यादा आणि शैक्षणिक अर्हता प्राप्त असणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं वेतन किती देण्यात आलेलं आहे, तर अंदाजित एकूण 25,000 रुपये हे तुमचं वेतन देण्यात आलेलं आहे. आता याची निवड पद्धत कशी असणार आहे, तर याची जी निवड पद्धत आहे तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी तुमच्यासाठी प्रश्न असणार आहे. एकूण 90 गुणांची तुमची परीक्षा राहील. त्याच्यासाठी तुम्हाला 90 मिनिटांचा परीक्षा कालावधी असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बँकिंग क्षेत्रातील सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी इत्यादी प्रश्न तुम्हाला 90 मार्कासाठी विचारले जाणार आहेत. आणि परीक्षेचे माध्यम इंग्रजी व मराठी भाषेतून असणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. इथं तुमची कागदपत्रे पडताळणी व मुलाखत होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मुलाखत ही साधारणतः 10 मार्काची असणार आहे. 10 पैकी 5 गुण हे तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र आहे त्याच्यासाठी असणार आहे आणि 5 गुण राहिलेले आहेत ते तुम्हाला इथं दिलेले आहेत. ते कशा पद्धतीने असणार आहेत ते तुम्ही पाहू शकता. उमेदवाराची अंतिम निवड सूचना ही तुमची एकूण 100 मार्काची जी परीक्षा होणार आहे ती विचारात घेता तुमची तिथं काय केली जाणार आहे, पात्रता यादी जाहीर केली जाणार आहे आणि त्याच्यानुसार तुमची नियुक्ती असणार आहे. त्याचबरोबर इथं लक्षात घ्या की निवड करण्यात आलेल्या उमेदवारांसाठी 6 महिन्याचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 18,400 रुपये इतकं वेतन असणार आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे यासाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या सूचना तुम्ही पाहू शकता मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही जर एकदा परीक्षा फी भरली तर ती परीक्षा फी तुम्हाला कोणत्याही सबबीवरती परत मिळणार नाही.
याची दक्षता घ्यायची आहे। त्याचबरोबर त्या ज्या काही सूचना देण्यात आलेल्या आहे की तुम्ही ज्या वेळेला ऑनलाईन अर्ज भरणार आहे त्यावेळेला फोटोची साईज वगैरे किती असावी याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। तुम्ही ज्या वेळेला ऑनलाईन पेमेंट करणार आहे त्यावेळेला UPI ट्रान्झॅक्शन नुसार पेमेंट करायचं आहे। ऑनलाईनच पेमेंट ही तुम्हाला इथं करावं लागणार आहे। आणि बघा ही सर्व ज्या काही सूचना आहेत ही जी काही वेबसाईट आहे ही वेबसाईट रायगड डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेची वेबसाईट आहे। त्याच्यावरूनच ही मी तुम्हाला माहिती दिलेली आहे मित्रांनो। आणि इथं तुम्ही या तुमच्या सूचना सगळ्या वाचल्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं अर्ज भरण्यासाठीचं विचारलं जाणार आहे। इथं तुमचा अर्ज भरायचे डॉक्युमेंट भरायचे आहेत आणि तुम्हाला इथं पेमेंट ही करायचं आहे मित्रांनो। तर ही अतिशय चांगली भरती आलेली आहे रायगड डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये। मित्रांनो तुम्हाला याबाबत काही शंका असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता। तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। आणि ही अतिशय चांगली भरती आहे। तर तुम्ही या सर्व पात्रतेत बसत असेल तर अप्लाय करायचं आहे। मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।